ज्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवली त्या महान योग्याची आज जयंती आहे. खरं तर सर तुमचं भाग्य म्हणावं लागेल, कारण शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचवली आणि त्या दृष्टीने आज तुमचं खरं तर व्याख्यान आहे. आणि या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित राहिलात. व्यासपीठावरील सर्वच उपस्थित मान्यवर सर्वांची नावं घेणं यथोचित नाही आहे, कारण वेळेचं गांभीर्य ठेवून मी फक्त 2 शब्दामध्ये आवडणारे जास्त वेळ आपला मी घेणार नाही. व्यासपीठावर सर्व मान्यवर आणि माझ्या स्वयंसेवकांना जास्त मी वेळ सांगणार नाही. माता सावित्रीचं 2 शब्दामध्ये व्याख्यान किंवा 2 शब्दामध्ये कार्य संपणार नाही मंडळींना. जन्मदिवस आणि जयंती हे सांगत बसण्यापेक्षा माता सावित्रीचं फक्त एक कार्य मी सांगतो. 2 शब्दाचं कार्य 2 शब्दामध्ये हे संपवणं फार अवघड आहे, पण वेळेचं औचित्य साधून मी कुठंतरी थोडंसं आटपतो घेतो. काळ होता 1 जानेवारीचा. पुण्यामध्ये फुलेवाड्यामध्ये अतिशय आनंदाचं वातावरण होतं. 1 जानेवारीचे ज्या वेळेला पहाट उजाडली त्यावेळेला महात्मा फुले सकाळ सकाळ उठले आणि आपल्या पत्नीला म्हटले, साऊ आज तुला मुलींना शिकवायला जायचंय. साऊ थोडी थबकली. साऊ म्हटली, मी कशी शिकवणार? चालीरीतीच्या किंवा प्रथाच्या विरोधात आपण कुठेतरी जातोय का? पण महात्मा ज्योतिबा फुलेंनी सांगितलं की साऊ, क्रांती घडवायची असेल तर विरोधात जायलाच लागतं, बदल घडवायचा असेल तर विरोधात जायलाच लागतं. आणि तू जर नाही पाऊल टाकलं तर या मुलींच्या शिक्षणाची व्यथा आणि आता भविष्याच्या देशाला आपल्याला पाहायला मिळेल. म्हणून तुला यावं लागेल. साऊला इतका आनंद झाला मंडळींनो. साऊला आनंद झाला, परंतु समाजाच्या रूढी परंपरेला कुठेतरी अडथळा निर्माण झालेला होता. तू घाबरू नको साऊ, मी तुझ्या पाठीमागे खंबीरपणे. साऊनं सांगितलं, मी तयार आहे यायला. 1 जानेवारीची ती पहाट सकाळ सकाळ 6 वाजले. तू मागे आटपून सगळं आवरून माझं दे. मी भिडेवाड्यामध्ये जातो आणि सर्व मुलींना तिथं गोळा करतो. साऊने आनंदानं सगळं आटपून महात्मा फुलेंना आवरून दिलं. काय होता 1 जानेचा सकाळी 8 वाजले होते. माता साऊला सांगितलं, तूही पटकन आटपून माझ्या पाठीमागे ये. महात्मा फुले एवढं सांगून पुढे निघून गेले. माता साऊ इतकी द्विगुणित झाली होती, आनंदित झाली होती. आज मी मुलींना शिकवणार आहे, आज देशाचं भविष्य मी घडवणार आहे, आज काहीतरी बदल माझ्या हातून घडणार आहे. या हेतूने साऊने पटपट भरभर काम आवरायला सुरुवात केलं. कामं आटपली आणि त्याच फुलेवाड्यातून, पुण्याच्या फुलेवाड्यातून ज्या वेळेला पहिलं पाऊल पडलं, त्याच शिक्षणाची क्रांती आणि शिक्षणामध्ये क्रांती घडून आणणारं ते पहिलं पाऊल होतं. मंडळींनो, ज्या वेळेला फुलेवाड्यातून ज्या वेळेला पहिलं पाऊल बाहेर पडलं, साऊच्या मनामध्ये आनंद द्विगुणित होता. पाऊल बाहेर पडलं आणि पुढे आले. साऊच्या कानावरती असंख्य शब्द पडायला लागले. अरे, धर्माच्या विरोधामध्ये काम करणारी ही साऊ, आणि जर मुलींना शिकवलं गेलं मंडळींना तर कुठेतरी धर्म बोलला जाईल, आणि धर्म जर बोलला तर कुठेतरी या हिंदू धर्माचा अपमान आपल्याला सहन करावा लागेल. हे साऊच्या कानावरती शब्द ऐकायला येऊ लागले. साऊने तरी आपला पुढं पायपीट चालू ठेवली मंडळींनो. आणि या सटवीला कुणीतरी अडवा. या सटवीला जर अडवली नाही तर हिंदू धर्म कुठेतरी बोलला जाईल. या हेतूने साऊला अनेक शब्द भोगावे लागत होते. पण साऊने मनामध्ये एकच विचार ठेवला होता, महात्मा फुलेंनी सांगितलेला शब्द आणि तिथं जमलेली माझी मुली, या सगळ्यांचा विचार साऊच्या मनामध्ये, हृदयामध्ये चालू होता. हे सगळं मागं टाळाटाळ केली. एवढा विचार चालू असताना भरकन एक दगड आला आणि साऊच्या कानावरती पडला. साऊच्या हृदयावरती अत्यंत तीव्र हृदयाच्या वेदना होऊ लागल्या. परंतु साऊनं पुन्हा एकदा विचार केला की मला जायचंय, माझ्या मुलींना मला शिकवायचंय. महात्मा फुलेंनी मला सांगितलेलं आहे तू पटकन मागवू नये म्हणून. या विचारानं साऊ पुन्हा त्या हृदयाच्या वेदनावरती कुठेतरी मात करू शकले आणि साऊने पुढे चालायला सुरुवात केली. अरे, या सटवीला कोणीतरी अडवा. ही हिंदू धर्म कुठेतरी बुडवायच्या नादात चाललेली आहे. या हेतूने पण साऊ कुठं घाबरली नाही. फुलेवाड्यापासून भिडेवाड्यापर्यंत अंतर थोडंसं कमी आहे. बऱ्याच वेळा साऊ हळूहळू पाऊल पुढे टाकत होती. एवढं चालत असताना बळबळ कानातून रक्त येत होतं. भिडेवाड्याचा लवकरच प्रवेशद्वार साऊला दिसला. महात्मा फुलेंच्या शेजारी
असंख्य मुली साऊला दिसल्या. साऊच्या मनामध्ये इतका आनंद झाला. साऊ ज्यावेळेला भिडे वाड्यामध्ये प्रवेश केला साऊने, ज्या वेळेला काळ्या पाटीवरती पांढरी कोरी अक्षर उठवली गेली, त्यावेळेला साऊच्या सगळ्या वेदना गायब झाल्या. साऊच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. साऊच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्यावेळेला एका मुलीने विचारलं, माई तुम्ही रडताय का? साऊनं सारवासारव केली, नाही ग बाळा मी रडते कुठं. परंतु दुसऱ्या मुलीने विचारलं, माई तुमच्या कानातून रक्त येतंय म्हणून रडताय का तुम्ही? नाही ग बाळा. साऊला उत्तर देणं फार कठीण वाटू लागलं. साऊला उत्तर देणं फार महत्वाचं होतं. म्हटली, बाळा या काळ्या पाटीवरची ज्या वेळेला तुम्ही पांढरी अक्षरं उठवली, तोच आनंद माझ्या डोळ्यातून वाहतोय. असं सांगून साऊने उत्तर देऊन थबकले. मंडळीनं, आज जर शिक्षणाची गाथा आणि व्यथा आपल्या मुलींना दिसली असती, ह्या मुली तुम्हाला आपल्या समोर दिसल्या नसता. खंडोबाच्या पाया पडून कोण वाघ्या मुरळी झालेलं नाही, पांडुरंगाच्या पाया पडून कोण सगळेच वारकरी झालेले नाही, आणि देवाच्या पाया पडून सगळेच देवदासी झालेले नाही. पण माझ्या साऊच्या पाया जर पडला तुम्ही मंडळींनो, तर सरपंच पदापासून राष्ट्रपतीच्या पदापर्यंत जाणाऱ्या माझ्या महिला आहे, त्याच्या थोडंसं तिखट लागेल. परंतु जर माझ्या साऊने जर तुमच्या शिक्षणामध्ये बदल घडवून नसता आणला, तर आज तुमच्या सुविध पत्नी तिथं सरपंच म्हणून उदयास आलेल्या नसत्या. सत्य आहे, कारण सत्य थोडंसं बोलतं. आज आपल्या रांजणगाव नगरीतले खरे दोन्ही सरपंच आणि उपसरपंच दोन्ही महिला आहेत. अत्यंत अभिमानाची बाब आहे. मंडळींनो, हेच साऊने क्रांती घडून आली. विरोधात जायचं असेल तर क्रांती घडवावी लागती. मी शेलार सरांचा जास्त वेळ घेणार नाहीये, कारण आपल्याला वेळेचं कुठंतरी औचित्य साधून हे सगळंच करायचं होतं. शेलार सर तुमचं खरंच भाग्य आहे.